नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा संपूर्ण पद भरती आता एमपीएससी कडे गेलेली आहे आणि लवकरच त्याची संपूर्ण जाहिरात आणि परीक्षा येईल. मात्र आपण अभ्यासात कमी पडायला नाही पाहिजे. ओके, तर बघा आपण काय केलेलं आहे, संपूर्ण पॉलिटीचा संपूर्ण ट्रिक्सचा व्हिडिओ कोर्स घेऊन आलेलो आहे, ज्याचे तुम्हाला डेमो आपल्या ॲपमध्ये पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला बालाजी ट्रिक्स अकॅडमी, परत एकदा आहे का, बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं ॲप तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. हे बघा, आता इथं सेल्फी कॅमेरा असल्यामुळं तुम्हाला उलट दिसेल, पण बालाजी ट्रिक्स अकॅडमी हे आपलं ॲप, तसे टेलिग्राम आहे ते डाउनलोड करा. तसेच 84 21 90 83 84 या नंबरवर काय करू शकता, तुम्ही संपर्क करू शकता. परत एकदा ऐका, 84 21 90 83 84. आता आपल्या कशा ट्रिक्स आहेत, काय थोडासा डेमो मी तुम्हाला इथे दाखवतो. तर बघा, कलम 6 बघा, पॉलिटीचं कलम 6, नागरिकत्वासंबंधी बघा कलम 5 पासून 11 पर्यंत आहे. त्यावर नुकतीच मागं जी कंबाईन झाली आपली 4 जानेवारीला, तिला कलम 8 वर प्रश्न विचारून झालेला आहे. तर कलम 6 बघा काय, पाकिस्तानातून भारतात आलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. मग याची आपण ट्रिक काय केलेली आहे, शाहरुख खान पाकिस्तानातून भारतात आलाय. कोण आलाय? शाहरुख खान, असं आपण म्हटले. शाहरुख खान पाकिस्तानातून भारतात आला आणि मग त्यांनी भारताचं नागरिकत्व मिळवलं. शाहरुख खानच का घेतला? कारण कलम 6 मध्ये तशी तरतूद आहे. मग 6 शाहरुख खान, 6 शाहरुख खान, 6 शाहरुख खान असं आपण त्याला म्हणू. त्यानंतर कलम 7 आहे, भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. मग याची ट्रिक्स आपण केलेली, जी फॉर गो, गो म्हणजे गेलेला, जी फॉर गो, गो म्हणजे गेलेला. मग गो का म्हटलं? कारण गोचा जो जी आहे, जीने सुरुवात होते गोची, जीओ, आणि मग जो जी आहे तो एबीसीडी नुसार 7 नंबरला येतो. किती? 7 नंबरला. म्हणून कलम 7 आहे, भारतातून पाकिस्तानात गेलेल्या व्यक्तींचे नागरिकत्व. आणि कलम 8 वर प्रश्न आला होता. तर कलम 8 काय? तर कलम 8 आहे, मूळ भारतीय मात्र भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व. मूळ भारतीय मात्र भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्व हे कलम 8 सांगत आहे. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली आहे, मूळ हिंदुस्थानी मात्र भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तींचे नागरिकत्व, असं आपण ट्रिक केली. मूळ हिंदुस्थानी आहेत मात्र राहतात भारताबाहेर. मग मूळ हिंदुस्थानी असं का म्हटलं? त्याचं कारण आहे, हिंदुस्थानीचा एच 8 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 8 नंबरला. हिंदुस्थानीचा एच 8 नंबरला येतो, म्हणून आपण तशी ट्रिक केलेली आहे. तर अशा प्रकारे आपल्या काय ट्रिक्स आहेत. कलम 16 काय, सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. मग याची ट्रिक्स आपण काय केलेली कलम 16ची, पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी. पोलीस भरती का? कारण पोलीस भरतीचा पी एबीसीडी नुसार 16 नंबरला येतो. किती नंबरला येतो? 16. म्हणून पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.